आज स्ट्रीट स्टाईल पदार्थ मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवूयात। त्यासाठी परातीमध्ये 3 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यामध्ये 2 चमचे रवा, 5 चमचे दही घालायचं, 2 चमचे कच्चं तेल घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं याचं पीठ तयार करून घ्यायचं। तर इथे पीठ मळून झालं आहे, झाकण ठेवायचं। अर्धा ते पाऊण तास पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। अर्ध्या ते पाऊण तासानंतर पीठ पुन्हा एकदा 1 मिनिटभर मळून घ्यायचं। तयार पिठाचे आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचे गोळे बनवतो त्यापेक्षा थोडेशा लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा, हातावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि अंडाकृती याचा भटुरा लाटून घ्यायचा। याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याचा भटुरा सुद्धा लाटून घ्यायचा। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, भटुरा तेलामध्ये सोडायचा। भटुरा फुलेपर्यंत वरच्या बाजूनी झाऱ्याने तेल सोडायचं। भटुरा फुलला की अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। सर्व भटुरे याच पद्धतीने तळायचे। स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे तयार आहेत। नक्की